मोस्टली जे ड्रायफ्रूट्स येतात ते अफगाण, इराण या 2 पार्टातून येतात. त्यातले जे आपण काही खजूर आहेत, त्यानंतर पिस्ता आहेत, काही मामरा बदाम आहेत, केसर आहेत, शहाजिरा, हिंग वगैरे हे जे एक्स्ट्रावी काही आयटम आहेत ते इराणवरून मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि पिस्तामध्ये बघायला गेलात तर वर्ल्डचा 90% पिस्ता जे आहे त्याचा सप्लाय इराण करतो आहे. तर ह्या जे काही आयटम आहेत त्याचं माल जे आता ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं ते येऊ शकलं नाही आहे. कारण हे युद्धाच्या अगोदर पण एक महिनाभर तिथं प्रोटेस्टचं इश्यू चालू होतं, त्यामुळे भरपूर शिपमेंट वगैरे येऊ शकले नाही आहे. त्यामुळे तो जे दराचा वाढ होता तो मागच्या महिन्यात आणि या महिन्यात जवळपास 15 ते 20% दर वाढ झालेलं होतं. आणि आत्ता जे युद्धाचा परिणाम आहे आणि कालच त्यांच्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की जेवढे पण ॲग्री प्रोडक्ट्स आहेत त्याचं एक्सपोर्ट त्यांनी बॅन केलेलं आहे. त्यामुळे आत्ता तर जे दरवाढ आहे तो तर आहेच, पण ते सोडून फ्युचरमध्ये जे दरवाढ होईल त्याचा इम्पॅक्ट फार मोठा दिसू शकतो. आणि हा एक दरवाढ सोडून जे इराणमधनं वर्ल्डचं 20% जे ऑइल अँड गॅस येते त्याचा इम्पॅक्ट एक मोठ्या प्रमाणात पडू शकतो. कारण जे बाकीच्या कंट्रीजमधनं पण जे मटेरियल येत असते आणि नॉर्मली आपल्या इंडियातनं पण जे वाहतूक येतात, डिझेल आणि पेट्रोलचे प्राईस वाढल्यावर त्याचाही मोठा परिणाम दिसेल. खरं तर आता रमजानचा महिना सुरू आहे. कोल्हापूरमध्ये थेट या सगळ्या ते बाहेरच्या देशांमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स येत असतात आणि कोल्हापूरमध्ये नेमका कसा परिणाम कसं आहे की कुठल्याही सणावाराला लोकांचं ड्रायफ्रूटची मागणी जास्त असते. रमजानमध्ये स्पेशली खीर आणि ह्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ता वगैरेची मागणी जास्त असते. पण आत्ता हे जे दरवाढ चालू आहे त्यामुळे असं वाटायलं की कुठं ना कुठं लोक जे क्वांटिटी घेत होते पहिला ते हळूहळू जरा कमी क्वांटिटी घ्याले. सणावारात जे मिठाई बनणार आहेत ते बनणारच आहेत, पण लोकांनी जरा त्यांची मागणी कमी होत असं दिसतंय आपल्या त्याचं इम्पॅक्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.